माझे नाव आहे शंभू आणि माझे नाव आहे लक्ष्मी. आमच्या नाटकाचे नाव आहे स्वच्छ भारत सुंदर भारत. स्वच्छ भारत सुंदर भारत. लक्ष्मी अगं लक्ष्मी, आले आले, थांबा, भाकरी करू लागले, हात धुवून आले. आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट तर बोला ना मग लवकर. आपल्या राधासाठी शेजारच्या गावचं एक स्थळ आलंय. मुलगा काय करतो? मुलाचं सोन्याचं दुकान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कुठलंही व्यसन नाही, तंबाखू दारू काहीच नाही. ही आनंदाची गोष्ट आहे की त्याला कुठलंही व्यसन नाही, शेतीबाडी कमी असुद्धा पण त्याला कुठलंही व्यसन नाही, ही चांगली गोष्ट आहे. घरात काही स्वयंपाकाचं काही सामान आणायचं असलं तर आणतो. नाही नाही, सगळं आहे. बरं, उद्या आपल्या राधासाठी पाहुणे बघायला येत आहेत. बरं, तिला तयार करते मी उद्या. मी शेतातून चक्कर मारून येतो. बराच वेळ झाला, पाहुणा आलंच नाही. या या या. येताना काही त्रास तर नाही झाला? लक्ष्मी पाणी घेऊन ये. बरं, घर चांगलं आहे ना? लक्ष्मी राधाला घेऊन ये. आयुष्मान भाऊ. नाव काय आहे मुलीचं? शिक्षण काय झालंय? मुलीला स्वयंपाक येतो? येतो. शिवणकाम पण येते. तिथे पार्लरचा कोर्स झालेले आणि कम्प्युटरचा कोर्स झालेला. तुम्हाला मुलगी पास आहे का? हो. आम्हाला मुलगा पसंत आहे. तुम्हाला काही बोलून घ्यायचं असेल तर बोलून घ्या, पुन्हा समजून येणार नाही. बोलायचं का? बरं, शेती किती तुम्हाला? 10 एकर. बरं, हुंड्याचं आता काही बोलू? थांबा, मला एक विचारायचंय. तुमच्या घरी शौचालय आहे? शौचालय नाही. मग तुम्ही कुठे जाता? असे का प्रश्न विचारताय? सांगा की, त्याच्यात काय लाज? माळावर. मग तुम्ही मुलीलाही माळावर जाता? हो. तुम्हाला मुलीच्या डोक्यावरला पदर पडलेला जमत नाही आणि मुलीला उघड्या बसविलेला जमतं? मी अशा घरात माझ्या मुलीला देऊ शकत नाही. दादा, माझ्यासाठी वहिनी बघून आलास. मम्मी, काय झाले ग? मुलगी छान होती, आम्हाला आवडली पण होती, पण आपल्या इथं शौचालय नाही म्हणून नाही. तुला म्हणत होते शौचालय बांध, तरी तू ऐकत नव्हता. घरी घरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. घरी घरी पान फुला छान, दादा मला एक वहिनी आण. वहिनीला जायला शौचालय आता तरी विचार कर दादा भाई. आमच्यासाठी नको, वहिनीसाठी पान, दादा मला एक वहिनी. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या घरी शौचालय बांधलंच पाहिजे, त्याचा वापर केलाच पाहिजे. धन्यवाद.